आता मी तुम्हाला एका लाकूड तोड्याची गोष्ट सांगणार आहे. लाकूड तोड्या म्हणजे जो जंगलात जातो, लाकडं तोडतो, त्याची मोळी बांधतो आणि बाजारात आणून विकतो आणि मग मिळालेल्या पैशावर तो स्वतःची भाजी भाकरी असं मिळवतो. असा हा लाकूड तोड्या. हा रोज जंगलात जायचा आणि जंगलात गेल्यावर जंगलामधली जी वाळलेली लाकडं आहेत ती वाळलेली लाकडं हा तोडायचा. तर असं करताना एकदा काय झालं की एका तळ्याकाठचं लाकूड त्याला तोडायचं होतं. म्हणून तो तळ्याकाठी गेला, त्या झाडावर चढला आणि झाडाच्या फांद्या तोडायला लागला. तोडता तोडता चुकून त्याच्या हातातली कुऱ्हाड सुटली आणि ती जी सुटली ती पडली तळ्यातल्या पाण्यात. झालं. तो लाकूड तोड्या खाली उतरला. आता ही कुऱ्हाड काढायची कशी विचार करायला लागला, कारण त्याला काही पोहता येत नव्हतं. मुलांनो, पोहता यायला पाहिजे बरं का, पण त्या लाकूड तोड्याला काही पोहता येत नव्हतं. मग आता कुऱ्हाड काढणार कशी? मग बसला तो बिचारा मुळू 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 रडत त्या तळ्याच्या काठी. काय करू काय करू? शेवटी त्याने देवाची प्रार्थना करायला सुरुवात केली. तो म्हणाला, देवा, अरे मला पोहता येत नाही. हे जंगल आहे, या जंगलामध्ये कोणी माणसं पण दिसत नाहीये. मग आता माझी मला कुऱ्हाड कशी मिळणार आणि मला जेवायला कसं मिळणार? तो रडतोय तेवढ्यातच तिकडनं बाजूनी एक माणूस आला. तो लाकूड तोड्याच्या जवळ आला आणि त्याने विचारलं, का रे बाबा, का रडतोस? काय झालं तुला? कसलं दुःख होतंय? काही लागलं का? नाही नाही, मला लागलं नाही, पण माझी कुऱ्हाड पाण्यामध्ये पडली. मला पोहता नाहीये आणि पोहता नाहीये तर मी कुऱ्हाड काढू कशी? मला कोणी मदत पण नाही करत. तुम्ही मला माझी कुऱ्हाड काढून द्याल? तो माणूस म्हणाला की अरे हो, देईन की. सांग बरं, कुठे पडली ती? हे झाड कापत होतो, या झाडाच्या खाली पडली. अरे रडू नको, मी आहे ना, आता मी देतो कुऱ्हाड काढून. असं म्हणून त्या माणसाने